नाशिक जिल्हा परिषदेत लाचखोरीचा मोठा भांडाफोड झालाय. पाटबंधाऱ्याच्या दुरुस्ती कामाचे 16 लाख रुपयांचे बिल काढून देण्यासाठी तब्बल 72,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि सहाय्यक लेखा कर्मचारी अरुण धारणकर यांना रंगेहात अटक करण्यात आली. तडजोडीनंतर 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचत दोघांनाही पकडलंय. या संदर्भात अधिक माहिती एसीबीचे अधीक्षक भारत तांगडे यांनी दिली. स्वरूपामध्ये आहे. या प्राथमिक माहितीमध्ये जे त्र्यंबकराज कृपा मजूर आणि बांधकाम सोसायटी यांनी जी कामं केलेली होती सिमेंट कॉन्क्रीट बंधारा दुरुस्तीची, त्यांची 16 लाखाचे चेक्स हे प्रलंबित होते. त्या प्रलंबित चेक देण्यासाठी सद्यस्थितीमध्ये जे आम्ही ट्रॅप कारवाई केलेली आहे त्यामध्ये आलोसे श्रीमती वैशाली ठाकरे, कार्यकारी अभियंता वर्ग 1, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद नाशिक, आणि दुसरे आलोसे जे आहेत अरुण धारणकर, हे वरिष्ठ सहाय्यक लेखा वर्ग 3 आहेत, लघु पाटबंधारे विभाग, यांनी लाचेची मागणी केलेली होती आणि लाचेची मागणी केल्यानंतर लाच स्वीकृती करताना यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. याबाबत पुढील कारवाई करीत आहोत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयित आरोपींना एसीबी कार्यालयात दाखल करण्यात आलं असून सखोल चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसात नाशिकमध्ये ही दुसरी मोठी कारवाई आहे. याआधी जीएसटी विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला 20 लाखांची लाच घेताना एसीबीने अटक केली होती. कठोर कायदे असतानाही नाशिकमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नवतेज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.